नमस्कार. काळ झाला काळा, शेतकऱ्याचा काळ झाला काळा हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. भयानक पाऊस पडला, सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आणि तो अजूनही थांबलेला नाही. सर्वत्र दणदणीत जोरजोरात तो पडत आहे आणि या सततच्या पावसामुळं, या भयानक पावसामुळं, या भरमसाठ पावसामुळं शेतीचं अपार नुकसान झालं, पिकाचं अपार नुकसान झालं, पिकांची राख झाली, सत्यानाश झाला, नाश झाला, धिंगाणा झाला आणि बिचारा शेतकरी होरपळून निघाला. एकतर बिबियाणंही गेलं, पैसाही गेला, मेहनतही गेली आणि वेळही वाया गेला. हातात काहीच पडलं नाही. एवढी मेहनत करून, एवढे कष्ट करून, एवढं संघर्ष करून, एवढं झटून राबून शेतकऱ्याला काहीच मिळाले नाही. शेतकऱ्याचं भरमसाठ नुकसान झालं, चारही बाजूने नुकसान झालं. आता ही शेतकऱ्याची भरपाई कोण करणार? शेतकऱ्याची नुकसान भरपाई कोण देणार? शेतकऱ्याला कोणीही वाली नाही. शेतकऱ्यावर मायादया करणारा कोणी नाही. शेतकऱ्याची काळजी करणारा कोणी नाही. शेतकऱ्याची चिंता करणारा कोणी नाही. फक्त वरवरचं बोलणारे लोक आहेत. गोड बोलणारे लोक आहेत. केवळ सहानुभूती दाखवणारे लोक आहेत. परंतु प्रत्यक्ष खरी मदत करणारा कोणी नाही. शेतकऱ्याच्या अडचणीला, शेतकऱ्याच्या संकटाला धावून जाणारा कोणी नाही. निसर्गाने सुद्धा शेतकऱ्याला साथ दिली नाही. निसर्ग सुद्धा शेतकऱ्यावर कोपला. म्हणून शेतकऱ्याचा कोणीही वाली नाही. या जगामध्ये शेतकऱ्याचा कोणीही वाली नाही. शेतकऱ्याने मेहनत करायची, कष्ट करायचे, झटायचं, राबायचं, संघर्ष करायचा. परंतु शेवटी त्याच्या हातात काय पडतं? काळे खडे. एवढा संघर्ष करून, एवढी मेहनत करून, एवढं कष्ट राबून, उन्हात तान्हात कष्ट करून, मेहनत करून, पिकांची एवढी निगा करून शेतकऱ्याचा कोणी वाली नाही. शेतकऱ्याच्या हातात काही पडत नाही. शेतकऱ्याला काही मिळत नाही. उलटा सत्यानाश होतो, नाश होतो, राख होते, बेचिराख होते, जीवन बेचिराख होते. मग शेतकऱ्याने जगावं कसं? आता जर सगळंच गेलं, पैसा गेला, बिबियाणे गेलं, सगळं मातीत गेलं, मग शेतकऱ्याने जगावं कसं? खावं काय? पोट कसं भरावं? लेकरांना शिक्षण कसं शिकावं? किती अवघड आहे, किती भयानक आहे, किती लाजिरवाना आहे. अशा शेतकऱ्यांना कोण मदत करेल? त्याची नुकसान भरपाई कोण देईल? शेतकरी हा जगाचा राजा आहे. शेतकरी जगाला जगवतो. शेतकरी नाही तर जीवन नाही. शेतकरी नाही तर काहीच नाही. शेतकरी नाही तर शेती नाही. शेती नाही तर जीवन कसं जगणार? काय खाणार? काय नुसता पैसा खाणार? काय नुसती संपत्ती खाणार? शेती नाही तर काहीच नाही. शेती आहे तर सर्व आहे. अन्नधान्य जे काय आपल्याला खाण्यासाठी, पिण्यासाठी लागतं, या सर्व गोष्टीसाठी आपल्याला लागतं. जीवन जगण्यासाठी ज्या आपल्याला आवश्यक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, या काय काय आपल्या गरजा आहेत, ज्या आवश्यक गरजा आहेत, ज्या प्रमुख गरजा आहेत, त्या आपल्याला शेतीतूनच मिळत असतात. शेतीमुळेच मिळतात. परंतु शेतीत नसल्यावर, शेतकरीच नसल्यावर या गरजा कुठून घेणार? काय खाणार? कसं राहणार? कसं जगणार? म्हणून याचा विचार करा. शेतकऱ्याची काळजी करा. शेतकऱ्याला मदत करा. शेतकऱ्याच्या कष्टाची, मेहनतीची
कदर करा, शेतकऱ्याला सहकार्य करा. त्यांचं किती नुकसान झालं, निसर्गाने किती घात केला, प्रचंड प्रमाणात त्यांचं नुकसान झालं. अशा शेतकऱ्याला केवळ दिलासा देऊन, या सहानुभूती देऊन, या वरवर गोड बोलून काय फायदा नाही. तर त्यांना प्रत्यक्ष मदत करा, त्यांना आर्थिक मदत करा, त्यांचं जीवन सुधारा, त्यांना आर्थिक मदत करून सहकार्य करा, मुलाचं सहकार्य करा. कारण शेतकरी हा प्रमुख घटक आहे, प्रमुख स्रोत आहे. कारण शेतकऱ्यामुळेच आपल्याला चांगलं खायला मिळतं, आपलं जीवन चांगलं होतं, आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतात, हवे पाहिजे ते मिळतं, हवे ते मिळतं. शेतकरी शेतात राबल्यामुळे, कष्ट केल्यामुळे, मेहनत केल्यामुळे आपलं जीवन चांगलं होतं, सुंदर होतं, उंचावतं. परंतु शेतकरी जर अडचणीत असेल, शेतकरी जर कष्टात असेल, शेतकरी जर संकटात असेल, शेतकरी जर पेचात असेल, शेतकरी जर धोक्यात असेल, तर आपलं जीवन सुंदर कसं होणार? आपण आनंदात कसं राहू? शेतकरी सुखी तर आपण सुखी, शेतकरी सुखी तर देश सुखी, समाज सुखी, प्रत्येक व्यक्ती सुखी. म्हणून आधी शेतकरी सुखी असला पाहिजे, शेतकरी संपन्न असला पाहिजे, शेतकरी जीवन चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे. कारण शेतकऱ्याशिवाय देश सुखी होत नाही, देश संपन्न होत नाही, देशाची प्रगती होत नाही. म्हणून शेतकरी हा देशाचा प्रमुख घटक आहे. शेतकरी हा जगाचा राजा आहे, जो सर्वांना जगवतो. अपार कष्ट करून, मेहनत करून, संघर्ष करून, अनेक अडचणींना, संकटांना, समस्यांना तोंड देऊन तो शेतीतून पीक उगवतो, आपलं जीवन सुखकर करतो. अपार मेहनत कष्ट करून आपलं जीवन सुंदर करतो, आपल्याला हवे त्या गोष्टी पुरवतो, पाहिजे ते देतो, हवे ते देतो. आपल्याला बसल्या जागी हव्या त्या वस्तू, पाहिजे त्या वस्तू मिळतात. आपलं जीवन सुंदर होतं, सुखकर होतं, मजेदार होतं, रंगमय होतं, प्रसन्न होतं. परंतु शेतकऱ्याचे जीवन खडतर बनतं. एवढा कष्ट करून, एवढी मेहनत करून, एवढा घाम गाळून त्यांना सुखाचा एक सुद्धा घास नाही, त्यांना आराम नाही, त्यांना विश्रांती नाही, सुख नाही, आनंद नाही, मौज नाही, मजा नाही. नुसतं दारिद्र्यातच त्यांचं जीवन, गरिबीतच त्यांचं जीवन. मग एवढा घाम गाळून, एवढा कष्ट करून, एवढी मेहनत करून उपयोग काय? एवढं शेतामध्ये झटून राबून उपयोग काय? निसर्गही साथ देईना, कोणीच साथ देईना, कोणाचीच मदत मिळेना, कोणाचं सहकार्य मिळेना. कोणालाच शेतकऱ्याची जाणीव नाही. त्यांचे दुःख, त्यांची संकट, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी हे कोणीच समजून घेत नाही. कोणाला शेतकऱ्याची कदर नाही, कोणाला शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव नाही. अरे शेतकरी नाही तर कोणीच नाही. अरे शेतकऱ्याने जर काम केलं नाही, शेतकऱ्याने जर मेहनत केली नाही, शेतकऱ्याने जर कष्ट केली नाही, शेतकऱ्याने जर शेती पिकवली नाही, तर आपण काहीच खाऊ शकत नाही, आपण जिवंत राहू शकत नाही, आपण जीवन जगू शकत नाही. कारण अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न असेल तर आपण जगू शकतो. आणि अन्न कुठून मिळतं? शेतातून मिळतं. आणि कोण पिकवतं? शेतकरी पिकवतो. म्हणून जागे व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा.
शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जा, शेतकऱ्याची मदत करा. शेतकऱ्यांना हव्या त्या सवलती मिळाल्या पाहिजे. शेतकऱ्यांची गरज पूर्ण झाली पाहिजे. शेतकऱ्यांना पाहिजे ते मिळायला पाहिजे. शेतकरी सुखात राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे, मजेत राहायला पाहिजे. कारण शेतकरी सुखी तर समाज सुखी, देश सुखी. म्हणून नुसतं गोड गोड बोलून उपयोग नाही, सहानुभूती दाखवून उपयोग नाही, दिलासा देऊन उपयोग नाही, वरवरचं गोड बोलून उपयोग नाही, आश्वासन देऊन उपयोग नाही, खात्री देऊन उपयोग नाही, तर प्रत्यक्ष त्यांना मदत करावी, त्यांना आर्थिक मदत करावी. त्यांचे संकट, अडचणी, समस्या, दुःख जाणून घेऊन, समजून घेऊन, त्यांची परिस्थिती समजून घेऊन, स्थिती समजून घेऊन त्यांना प्रत्यक्षरित्या मदत करावी, आर्थिक मदत करावी. त्यांच्या मदतीला धावून जावं, त्यांचे संकट दूर करावं, त्यांचं दुःख दूर करावं, त्यांच्या आवश्यक त्या गरजा पुरवल्या पाहिजे. त्यांना हवे ते दिलं पाहिजे, पाहिजे ते दिलं पाहिजे. त्यांचे जीवन सुखी झालं पाहिजे, त्यांच्या लेकरांचे जीवन सुखी झालं पाहिजे, त्यांच्या लेकरांना शिकता आलं पाहिजे, त्यांचं आर्थिक जीवन सुंदर झालं पाहिजे. कारण तो एक माणूसच आहे. जसं आपण सुखात राहतो, आनंदात राहतो, पाहिजे तेव्हा गावाला जातो, मौज करतो, पाहिजे ते विकत घेतो, हवे ते विकत घेतो, जसं राहायचं तसं राहतो. मग शेतकरी माणूसच आहे. त्यालाही कुठं फिरायला जावंसं वाटतं, चांगलं चुंगलं खावंसं वाटतं, चांगली चुंगली कपडे घालावेसे वाटतात, त्यांच्या लेकरांनी चांगलं शिकावं अशी त्यांना वाटतं, त्यांचंही जीवन सुंदर व्हावं. मग यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करा. त्यांच्या अडचणी, दुःख, संकट, समस्या सोडवा, त्यांना आर्थिक मदत करा. त्यांच्या हव्या त्या गरजा, आवश्यक त्या गरजा, इच्छा आकांक्षा पुरवा. तरच शेतकरी सुखात राहील, आनंदात राहील आणि अजून जोमाने, उल्हासाने तो शेती करेल. आणि उल्हासाने, जोमाने शेती केल्याने चांगल्या भरमसाठ प्रकारचं पीक येईल आणि जोमदार पीक आल्यामुळे सर्वजण सुखी राहतील, आनंदात राहतील. शेतकरी सुखी असला, आनंदात असला की सर्व जग सुखी होईल, समाज सुखी होईल, देश सुखी होईल, सर्वजण सुखात राहतील, आनंदात राहतील, देशाची प्रगती होईल, विकास होईल, देशाचा मान उंचावेल. म्हणून शेतकऱ्याला सुखात ठेवा, आनंदात ठेवा, मजेत ठेवा. या नैसर्गिक संकटामुळे, या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्याची मेहनत वाया गेली, बियाणं गेलं, पैसा गेला, आर्थिक खच्चीकरण झालं, सर्व प्रकार झालं, परंतु शेतकऱ्याला मदत मिळाली नाही, अजून मदत मिळाली नाही. त्यांची नुकसान भरपाई भरून निघाली नाही. म्हणून या शेतकऱ्याची नुकसान भरपाई भरून काढा, शेतकऱ्यांना मदत करा, सहकार्य करा, आर्थिक मदत करा. तो सुखात राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे, हवे ते मिळायला पाहिजे, पाहिजे ते मिळायला पाहिजे, त्याचं नुकसान भरून निघालं पाहिजे, नुकसान भरपाई झाली पाहिजे. कारण लक्षात ठेवा, शेतकरी सुखी तर समाज सुखी, देश सुखी, जग सुखी.
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.